नमस्कार मित्रांनो आज आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 5 आहे। जर याच्या अगोदरचे लेक्चर किंवा व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घ्यायचे आहेत, कारण अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविकेसाठी ते काय अतिशय उपयुक्त आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी आपण तुमचा जास्त वेळ घालत नाही। आजचा या ठिकाणी पहिला प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, जीकेचे 20 प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत। या जीकेच्या 20 प्रश्नांमधून आपण तुमचे काय करतो 60 ते 70 प्रश्न काय करतो या ठिकाणी कव्हर करतो। आणि हे जीकेचे प्रश्न कोणते घेतलेले आहेत आपण तर PYQ घेतलेले आहेत, म्हणजे याच्या अगोदर झालेल्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया पहिला प्रश्न काय आहे। महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते। आता या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिलेत आणि त्याच्यापैकी विचारले बाबा की कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते, म्हणजे दक्षिण वाहिनी नदी आहे असं विचारले। मग ऑप्शन काय दिलेत पहा, तापी, वैनगंगा, नर्मदा आणि कृष्णा। तर यापैकी वैनगंगा ही नदी काय होती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते। ठीक आहे, तापी नदी काय होती लक्षात ठेवायचं पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते म्हणजे पश्चिम वाहिनी नदी। नर्मदा नदी सुद्धा काय आहे पश्चिम वाहिनी नदी आहे, ही सुद्धा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते। या दोन्ही नद्या काय आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत। पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या, तापी नदी, नर्मदा नदी आणि कोकणातील बाकीच्या सगळ्या नद्या म्हणजे सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल, उल्हास ह्या ज्या नद्या आहेत ह्या सगळ्या नद्या। ठीक आहे, आणि ही कृष्णा नदी काय आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते, म्हणून यांना काय म्हणतो आपण पूर्व वाहिनी नद्या म्हणतो। आता इथं आपल्याला काय विचारलं होतं उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे दक्षिण वाहिनी नदी। मग उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या 2 महत्त्वाच्या नद्या आहेत महाराष्ट्रामध्ये, एक आहे वैनगंगा आणि दुसरी कोणती आहे वर्धा। लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न काय केला जातो विचारला जातो। आणि ह्या ज्या 2 नद्या आहेत ना ह्या पुढे जाऊन या 2 नद्या काय होतात एकत्र येतात आणि मग ह्या 2 नद्यांच्या एकत्र प्रवाहाला काय म्हणतात तर प्राणहिता म्हणतात। काय म्हणतात एकत्र प्रवाहाला प्राणहिता म्हणतात। हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये भरपूर वेळेस आलेला आहे। आणि ही प्राणहिता नदी पुढे जाऊन कोणत्या नदीस मिळते हा प्रश्न पण आलेला आहे की प्राणहिता नदी कोणत्या नदीची उपनदी आहे। मग ही कोणत्या नदीला जाऊन मिळते गोदावरी नदीला जाऊन मिळते, म्हणजे ही कोणत्या नदीची उपनदी आहे गोदावरी नदीची उपनदी आहे। लक्षात ठेवा मित्रांनो। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, काय विचारले बघूया। अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला। ठीक आहे, मग विचारलं या ठिकाणी बाबा की बॉम्बे हाय हा जो खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प आहे हा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला विचारलंय। मग हा कधी सुरू झाला होता तर हा 3 जानेवारी 1974 ला सुरू झाला होता। ठीक आहे, मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय की मुंबईच्या पश्चिमेला किंवा अरबी समुद्रामध्ये जे खनिज तेल व नैसर्गिक वायूचा साठा आहे त्याला काय म्हणतात तर त्याला बॉम्बे हाय म्हणतात। काय म्हणतात बॉम्बे हाय म्हणतात। त्याच्यानंतर विचारलं जातं की बॉम्बे हाय कुठे आहे तर हे कुठं आहे अरबी समुद्रामध्ये आहे। लक्षात ठेवा, आणि तिथं काय सापडते पहा खनिज तेल आणि नैसर्गिक वायू। ठीक आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो पेट्रोलियमचा साठा आहे त्या ठिकाणी। ठीक आहे, सुरुवात कधी झाली 13 जानेवारी 1974 ला। आणि या ठिकाणी आता तुम्हाला माहिती आहे हे खनिज बाहेर काढण्यासाठी काय करावं लागतं एक खनिज तेल विहीर खोदावं लागते। काय खोदावं लागते खनिज तेलाची विहीर खोदावं लागते। मग या ठिकाणी जी विहीर आहे तिचं नाव काय पहा सागर सम्राट। कोणती आहे सागर सम्राट ही पहिली खनिज तेल विहीर खोदली गेली। कधी कार्यान्वित झाली 3 जानेवारी 1974 ला। त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की या क्षेत्रातून म्हणजे बॉम्बे हाय मधून जो नैसर्गिक वायू बाहेर काढला जातो ना हा नैसर्गिक वायू वाहून कुठं आणला जातो तर हा वाहून कुठं आणला जातो उरण या ठिकाणी आणला जातो। आणि हे उरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे। ठीक आहे, म्हणजे पहा नैसर्गिक वायू उरण येथे आणून काय केला जातो साठवला जातो। लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू 3 नंबर। खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते। तुम्हाला कालच सांगितलं मी, आज पण पुन्हा सांगतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील आणि राजर्षी शाहू महाराज असतील, या तिघापैकी एकावरती प्रश्न 100% परीक्षेत असतो। मग ती तुमची परीक्षा कुठलीही असू द्या। मग इथं काय विचारलंय पुन्हा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरतीच प्रश्न आलेला आहे। काय विचारलंय की बाबा कोणतं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं नव्हतं असं विचारलंय। बऱ्याच वेळेस आपण होते असं वाचतो
आणि मग मूकनायक पहिलाच पर्याय असतो आणि हे 100% विद्यार्थ्यांना माहित असतं की बाबा मूकनायक हे वृत्तपत्र कोणाचं आहे, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आहे. मग आपण उत्तर लिहून टाकतो. असं करायचं नाही, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. इथं काय विचारलंय, नवथे विचारलंय. मग बघूया पर्याय. मूकनायक आहे, जनता, समता आणि संदेश. मग यापैकी संदेश हे जे वृत्तपत्र आहे ना, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं नव्हतं. मग आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. मग या ठिकाणी कदाचित आपल्याला पुन्हा विचारू शकतात की संदेश हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं, तर हे कोणी सुरू केलं होतं पहा, अच्युतराव कोल्हटकर यांनी सुरू केलं होतं. कुणी, अच्युतराव कोल्हटकर. त्याचबरोबर अजून एका ठिकाणी विद्यार्थ्याचा काय होतं, घोळ होतो पहा. हे समता वृत्तपत्र कोणाचं आहे, तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मानवी समता पहा, समता आणि मानवी समतामध्ये फरक लक्षात ठेवा. मानवी समता कोणाचं आहे, तर ते महर्षी कर्वेंचं आहे. समता कोणाचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. समता बरोबरच जनता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि मूकनायक सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. या ठिकाणी मूकनायकवरती अजून एक प्रश्न विचारला जातो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मूकनायक हे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी खालीलपैकी कोणी आर्थिक मदत केली होती. मग या ठिकाणी कोणी मदत केली होती, तर छत्रपती शाहू महाराज यांनी काय केली होती, या ठिकाणी आर्थिक मदत केली होती. लक्षात ठेवा. ठीक आहे. वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे मित्रांनो. आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे, तर ही TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी आपण संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे तुमचा जो सगळा सिलेबस आहे या ठिकाणी संपूर्ण सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर केलेला असणार. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला काय एकूण 10 टेस्ट पेपर मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला याच्यासोबत फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स भेटतील. मग या नोट्समध्ये काय काय असेल पहा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि ICDS व पोषण हे जे कायदे आहेत हे पण या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. ठीक आहे. मग या सगळ्यांची किंमत किती आहे मित्रांनो, तर 200 रुपये किंमत आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ना, ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. म्हणजे जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. 96 89 14 16 30 हा आपला नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं, 149 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा एक काय करायचा आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, आपल्याला व्हॉट्सॲपला तुम्हाला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30 हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल मित्रांनो, प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न आपला. प्रश्न क्रमांक 4 आहे पहा, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो. पहा आता हा पुन्हा प्रश्न काय, हे असे प्रश्न काय होतात, फक्त PYQ मध्येच सापडतात, पुस्तकामध्ये प्रश्न नाहीत. आता आपल्याला इथं पाणी पंचायत आहे आणि जर पाणी पंचायत आपण पाहिलं आणि जर ऑप्शन पाहिले, पहिलं ऑप्शन काय दिलं पहा, विलासराव देशमुख, सुधाकर नाईक, विलासराव साळुंके आणि अण्णा हजारे. मग कदाचित आपल्याला या ठिकाणी काय वाटतं, अण्णा हजारे हे उत्तर असू शकतं असं वाटतं, परंतु हे उत्तर काय चुकीचं आहे. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक कोण आहेत, तर ते आहेत विलासराव साळुंके. मग विलासराव साळुंके यांचं कार्य काय आहे बाबा, त्यामुळे त्यांना याचं जनक म्हटलं जातं. तर त्यांनी पाण्याचं समान वाटप व्हावं म्हणून किती वर्ष संघर्ष केला होता, तर 30 वर्ष संघर्ष केला होता. आणि त्यांनी जो पाणी वाटपासाठी जो प्रयोग केला त्याला काय म्हणतात, तर त्याला नायगाव पॅटर्न म्हणतात. मग तुम्हाला विचारू शकतात की नायगाव पॅटर्न खालीलपैकी कोणाचा आहे, किंवा अजून विचारू शकतात की नायगाव पॅटर्न कशाच्या संदर्भात आहे. मग नायगाव पॅटर्न कोणाचा आहे, विलासराव साळुंकेचा आहे. कशाच्या संदर्भात आहे, तर पाण्याच्या समान वाटपाच्या संदर्भात आहे. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5 आहे. त्याच्या अगोदर एक छोटीशी विनंती मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच एक लाईक करून टाका. त्याचबरोबर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. लाईक सबस्क्राईबवर दोन्ही बी काय मोफत आहे. ठीक आहे.
भारतीय घटनेच्या डॅश डॅश व्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. इथं विचारलंय की बाबा घटनेच्या कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय असते असं विचारलंय. मग कलम 214 नुसार काय केलं जातं, उच्च न्यायालयाची स्थापना केली जाते. पण आता या ठिकाणी बघा प्रश्न जर पाहिला तुम्ही तर काय विचारलं सांगितलं आपल्याला, प्रत्येक घटक राज्यात. पण सध्या प्रत्येक घटक राज्यात एक सर्वोच्च उच्च न्यायालय आहे का, तर नाही. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला की बाबा 7व्या घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे, 2 किंवा अधिक राज्यांना एकच उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. घटनेमध्ये काय सांगितलं होतं, प्रत्येक उच्च राज्याला एक उच्च न्यायालय राहील. परंतु 7वी घटना दुरुस्तीने काय सांगितलं की बाबा 2 किंवा अधिक राज्यांना काय एक सामायिक उच्च न्यायालय चालू शकतं, कार्य करू शकतं. ठीक आहे. मग जर याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपलं जे मुंबई उच्च न्यायालय आहे, प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो की खालीलपैकी कोणता प्रदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कक्षेअंतर्गत येत नाही असं विचारलं जातं किंवा येतो असं विचारलं जातं. मग मुंबई उच्च न्यायालयाच्या कक्षेअंतर्गत काय येतं पहा, संपूर्ण आपला महाराष्ट्र येतो. त्याच्यानंतर पहा गोवा राज्य येतं, महाराष्ट्र आणि गोवा राज्य म्हणजे पहा 2 राज्य झाले. त्याचबरोबर दीव दमण दादरा नगर हवेली हा जो केंद्रशासित प्रदेश आहे हा सुद्धा काय होतो, मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतो किंवा त्याच्या कार्यक्षेत्रात येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या मुंबई उच्च न्यायालयावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की बाबा याचे खंडपीठ किती आहेत. मग याचे खंडपीठ किती आहेत, 3 आहेत. कुठं कुठं आहेत, संभाजीनगरला एक आहे, छत्रपती संभाजीनगरला. ठीक आहे. त्याच्यानंतर नागपूरला एक आहे आणि 3रं खंडपीठ आहे मित्रांनो पणजी या ठिकाणी. ठीक आहे. लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना काय वाटतं मुंबई या ठिकाणी काय आहे, खंडपीठ आहे. मुंबई या ठिकाणी खंडपीठ नाही तर मुंबई या ठिकाणी काय आहे, उच्च न्यायालय आहे. उच्च न्यायालयाचं मुख्यालय आहे म्हणा किंवा उच्च न्यायालय म्हणा. खंडपीठ वेगळं आणि मुख्यालय वेगळं. ठीक आहे. लक्षात ठेवा हे 3 खंडपीठ आहेत. आणि आपलं पुण्याला खंडपीठ करावं म्हणून काय जोरदार मागणी चालू आहे. कदाचित 4थं खंडपीठ पुण्याला होऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर एक प्रश्न विचारला जातो. आता हा प्रश्न आला उच्च न्यायालयावरती, पण विचारलं जातं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. मग सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते, तर ती कलम 124 नुसार. पहा इथं जो पर्याय दिलेला ना कलम 124 याच्यानुसार काय होती, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली जाते. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न 6 नंबर. कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले. खूप वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे की कोणतं भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वामध्ये आलं, तर हे कोणतं, आंध्र प्रदेश. आणि कधी अस्तित्वात आलं होतं, हे 1953ला. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, याच्यावरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पहा ही जी भाषिक राज्य आहेत ना याच्यासाठी काही समित्या नेमल्या होत्या, काही कायदे केले होते. मग याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. सगळ्यात पहिली समिती कोणती नेमली होती पहा, SK दार समिती. खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही कधी नेमली होती, 1948ला. त्याच्यानंतर दुसरी समिती कोणती नेमली होती, JVP समिती. ही कधी, ही सुद्धा 1948ला. आता ही JVP म्हणजे कोण, जवाहरलाल नेहरू. V म्हणजे कोण, सरदार वल्लभभाई पटेल. आणि P म्हणजे कोण होतं, तर ते होते पट्टाभी सीतारामय्या. ठीक आहे. त्याच्यानंतर फाजल अली आयोग नेमला होता. खूप महत्वाचा आहे. फाजल अली आयोग कधी नेमला होता, 1953ला नेमला होता. ठीक आहे. यालाच पाक आयोग असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर ह्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1956ला काय केलं होतं, राज्य पुनर्रचना कायदा केला होता. ठीक आहे. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जातो राज्य पुनर्रचना कायदा कधी केला, कधी 1956ला. कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार, तर फाजिल अली आयोगाच्या शिफारशीनुसार. त्याच्यानंतर विचारलं जातं बाबा ह्या फाजिल अली आयोगाची स्थापना कधी झाली, तर 1953ला झाली. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की राज्य पुनर्रचना करण्यासाठी 1953ला कोणता आयोग नेमला, तर कोणता आयोग, फाजल अली आयोग. ठीक आहे. लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 7 नंबर. डॅश डॅश हे जगातील सर्वात मोठे पठार आहे. सगळ्यात मोठं पठार कोणतं असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग हे कोणतं पठार आहे, तिबेटचं पठार हे सगळ्यात मोठं पठार आहे. दख्खनचं पठार कुठे आहे, आपल्या भारतामध्ये आहे. काही भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे त्याच्यानंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे कोराटचे पठार आहे ना, हे कोराटचे पठार कोणत्या देशामध्ये मित्रांनो, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात. कुठं आहे हे, थायलंडमध्ये आहे. आणि हे शानचं पठार कुठे, आपल्या शेजारी जो देश आहे ना ब्रह्मदेश, ज्याला आपण म्यानमार म्हणतो, त्या देशामध्ये काय, हे शानचं पठार आहे. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. शिवनी चांदपूर हे तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत. खूप रेअर प्रश्न होता. असे प्रश्न
येत नाहीत, परंतु एवढ्या डीपमध्ये कसं काय प्रश्न आला होता काय नु. तर शिवनी आणि चांदपूर हे तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत. जे या ठिकाणचे स्थानिक उमेदवार आहेत त्यांना हे उत्तर काय होईल? 100% बरोबर येईल. आता काय महत्त्वाचे तलाव लक्षात ठेवायचे? चंद्रपूरमधले मेसा आहे आणि ताडोबा आहे. ठीक आहे, हे कोणत्या जिल्ह्यातले आहेत? चंद्रपूर. आणि गोंदियामधले पहा संग्रामपूर, बोंदलकसा, खळबंदा आणि चोरकमारा महत्त्वाचे तलाव आहेत. एक नजर फिरवा, फक्त लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त या ठिकाणी ताडोबा लक्षात ठेवा, कारण या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पावरती काय होतात? भरपूर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न 9 नंबर. कोणत्या ग्रहाभोवती कडी आहेत? ऑप्शन काय दिलेत पहा, मंगळ, युरेनस, शनी आणि शुक्र. तर यापैकी शनी या ग्रहाभोवती काय आहेत मित्रांनो? कडी आहेत. मग शनी ग्रहाचं वैशिष्ट्य काय आहे? तर हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह आहे. मग जर शनी दुसऱ्या क्रमांकाचा आहे तर पहिल्या क्रमांकाचा कोणता आहे असं सुद्धा विचारू शकतात. पहिला सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे? तर तो आहे गुरु. ठीक आहे, आणि हा शनी किती मोठा आहे मित्रांनो माहिती आहे? तर हा पृथ्वीच्या 95 पट मोठा आहे. ठीक आहे, प्रश्न विचारलेला आहे. आणि याला एकूण किती स्पष्ट कडा आहेत? तर एकूण 9 स्पष्ट कडा आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 10 नंबर. भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून कधी मुक्त केला असं विचारलं. मग हा कधी केला होता? 19 डिसेंबर 1961 रोजी केला होता. कुणाच्या ताब्यातून? गोवा कुणाच्या ताब्यात होता हाही प्रश्न विचारला जातो. कुणाच्या ताब्यात होता गोवा? पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. ठीक आहे, मग हा गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात कधी गेला तेव्हा किंवा त्यांनी कधी जिंकला होता हा? तर 1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोवा जिंकलं होतं. खूप प्रश्न आलेला आहे याच्यासाठी. गोवा मुक्तीसाठी चळवळ कधी सुरू झाली पहा? 1954ला. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास 6-7 वर्षांनी काय चळवळ सुरू झाली. आणि गोवा मुक्तीसाठी लष्करी कारवाई कधी केली पहा? 7 डिसेंबर 1961ला. म्हणजे पहा 7 डिसेंबरला कारवाई 17 डिसेंबरला कारवाई चालू झाली आणि 19 डिसेंबरला तर प्रदेश ताब्यात आला. म्हणजे कारवाई किती दिवस चालली? 17, 18, 19 एकूण फक्त 3 दिवस कारवाई चालली. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी पहा 19 डिसेंबर हा जो दिवस आहे ना, हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, आणि याच ठिकाणी भारतीय लष्कराने कोणतं ऑपरेशन राबवलं होतं याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलाय. कोणतं ऑपरेशन राबवलं होतं? तर ऑपरेशन विजय राबवत काय केलं होतं? गोवा मुक्त केला होता. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 11 नंबरचा. भारताचे 48वे सरन्यायाधीश. आता हा प्रश्न मागच्या वेळेस आला होता म्हणून हा 48वा विचारलाय. मग 48वे सरन्यायाधीश कोण होते? तर येथे होते NV रमन्ना. आता या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपती नियुक्ती करतात. आणि हे वयाच्या किती वर्षापर्यंत पद धारण करू शकतात? तर वयाच्या 65 वर्षापर्यंत पद धारण करू शकतात. म्हणजे प्रश्न जिथं विचारला जातो ना तिथंच मी तुम्हाला प्रश्न विचारतो. त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर हे कोण होते? हरिलाल जे कानिया हे काय होते? पहिले सरन्यायाधीश होते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 50वे सरन्यायाधीश हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोण होते हे? DY चंद्रचूड होते. कितवे? 50वे. आणि सध्या कितवे आहेत? 51वे सरन्यायाधीश आहेत सध्या. कितवे? 51वे. एक थोडेच दिवस झाले 11 नोव्हेंबरला म्हणजे परवाच त्यांनी काय केलंय? कार्यभार स्वीकारलेला आहे. 11 नोव्हेंबर 2024ला. कितवे? 51वे. कोण आहेत हे? संजीव खन्ना. इम्पॉर्टंट आहे संजीव खन्ना. आता हेच लक्षात ठेवायचे तुम्हाला, तर ते पण नाही हे पण लक्षात ठेवायचे. दोन्ही लक्षात ठेवायचे, 50वे पण आणि 51वे पण. दोन्हीवरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली? सगळ्यांना माहिती, तुम्ही बातम्या बघता, सध्या इलेक्शन चालू आहे. मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? राजीव कुमार आहेत. निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 324 नुसार. आणि भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर ते होते सुकुमार सेन. ठीक आहे, हे काही प्रश्न असे असतात की जे वारंवार पुन्हा पुन्हा रिपीट केले जातात. 13 नंबर. अस्वच्छ जमीन जंतुविरहित करणे तसेच पाणी निर्जंतुक करण्यासाठी कशाचा उपयोग करतात? कॉमन प्रश्न आहे. ब्लिचिंग पावडरचा उपयोग करतात. पुढचा प्रश्न बघू. 14 नंबर. केक आणि पाव हलके सच्छिद्र बनवण्यासाठी डॅशचा उपयोग होतो. सगळ्यांना माहिती आहे कशाचा? सोडियम बायकार्बोनेटचा, ज्यालाच आपण काय म्हणतो? खाण्याचा सोडा म्हणतो. त्याचंच दुसरं नाव काय आहे? सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आहे. त्याचं सूत्र काय? NaHCO3.
लक्षात ठेवा बरं का, ह्या तिन्ही गोष्टीवरती पण प्रश्न विचारला जातो. आपण जे घेतो ना त्या प्रत्येक गोष्टीवरती प्रश्न आलेला आहे म्हणून ते घेतलेलं आपण. डॅश डॅश हे शहर कयाधू नदीवर वसलेलं आहे. कयाधू नदीवरती कोणतं शहर आहे? बीड शहर आहे. अहमदनगर शहर, आता याचं नाव काय केलं? अहिल्यानगर केलंय. कोणत्या नदीवरती आहे? सीना नदीवरती. बीड शहर कोणत्या नदीवरती आहे? बिंदुसरा. आणि पैठण तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पैठण कोणत्या नदीवरती आहे? गोदावरी. ठीक आहे, सांगायची काही गरज नाही. त्याच्यानंतर 16 नंबरचा प्रश्न, कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला? कधी संमत झाला? 1961 ला. पण अजून पण लोक हुंडा घेतात. पुढचा प्रश्न 17 नंबर, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? ऑलिव्ह रिडले कशाची जात आहे? तर ही कासवाची जात आहे. आणि या कासवाचा आढळ कुठं होतं पा? ओडिशा किनारपट्टीवरती यांचा आढळ होतो. आणि हे काय होतात? अंडी घालण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरती येतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. 18 नंबर, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली असं आपल्याला विचारलंय. तर ही कधी केली होती? 1897 ला केली होती. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली असं पण विचारतात. कोणी केली होती? स्वामी विवेकानंद यांनी केली होती. ठीक आहे, आणि स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? तर ते होते रामकृष्ण परमहंस. मग त्यांच्यापासून त्यांनी काय केली होती? प्रेरणा घेऊन रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न 19 नंबर, पंचशील तत्वांचा पुरस्कार कोणी केला? प्रश्न भरपूर वेळेस रिपीट झालाय. पंचशील तत्वांचा पुरस्कार कोणी केला होता? तर ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला होता. आणि कधी केला होता पहा? तर 29 एप्रिल 1954 ला तिबेटच्या स्वायत्ततेसंदर्भात भारत व चीन यांच्यामध्ये काय झाला होता? पंचशील करार झाला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. 20 नंबर, मुंबईचा सिंह कोणास म्हटले जाते? मुंबईचा सिंह विचारलाय, लक्षात ठेवा. कोणास म्हणले जाते असं विचारलंय. प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतोय सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, ओके, धन्यवाद मित्रांनो.